वाढदिवस किंवा किटी पार्टी अशा समारंभाला हळदी कुंकवाला स्टार्टर म्हणून करायला हा स्नॅक्सचा प्रकार खूप चांगला आणि झटपट होणारा असा आहे. नमस्कार, फुटकट्टामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे बर्थडे पार्टी असेल, गेट टुगेदर असेल, काही फंक्शन असेल तर आपण काहीतरी स्नॅक्सचा प्रकार खायला करतो. असा स्नॅक्सचा प्रकार मी आज करणार आहे. घरच्या घरी पण रेस्टॉरंट स्टाईल असा स्टार्टर मी करणार आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. क्रिस्पी, मसालेदार, यम्मी असा स्टार्टरचा हा प्रकार आहे. कमी साहित्यात आणि जबरदस्त चव असलेला हा स्टार्टरचा प्रकार चहासोबत खायलासुद्धा रोज तुम्हाला झटपट करता येईल असा हा स्टार्टरचा प्रकार आहे. किसलेला दुधी, बारीक रवा, हे जे पातळ पोहे असतात त्याची ही पावडर करून घेतली मिक्सरमध्ये. पातळ पोह्याची पावडर अर्धी वाटी, तांदूळ पीठ 1 टेबलस्पून, कॉर्नफ्लोअर 1 टेबलस्पून, आलं मिरचीचा ठेचा, तेल, सुकं खोबरं किसलेलं, तिखट, मिरची घातली त्यामुळे तिखट कमी, हळद, जिरे, हिंग. आता हे आपण मिक्स करून घेऊ. आता दुधी किसलेला घातला आहे त्यामुळे थोडं पाण्याचा अंश असतो, त्यामुळे जपून पाणी वापरायचं भिजवताना. खूप पाणी नाही एकदम घालायचं, थोडं थोडं करून लागेल तसं पाणी घालून भिजवायचं. थोडं थोडं पाणी करून आपण भिजवून घेऊ. यात रवा आहे त्यामुळे थोडं रेस्ट करायला ठेवू आपण. रेस्ट करून झालं आहे. त्यात आता मीठ घालणार आहे. परत एकदा मिक्स करून घेणार आहे. आपण तेलाचा हात लावून याचे नगेट्स करून घेऊ. हे आपले नगेट्स रेडी आहेत तळण्यासाठी. आता सुरुवात करू आपण. तेल तापलं आहे आपलं. आपण आता तळायला सुरुवात करू. सुरुवातीला मोठी फ्लेम ठेवायची तापवताना आणि त्यात जरा कमी घालायचे. खूप घातले की टेम्परेचर कमी झालं तर जास्त तेल शोषलं जातं. आता बारीक करते, मीडियम करते फ्लेम. दुधी उरला होता, त्याची भाजी होणार नव्हती म्हणून मग दुधी किसून त्यात हे सगळे जिन्नस घातले आणि नाश्त्यासाठी नगेट्स केले. हे तुम्ही रेडी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तळायच्या आधी. सकाळी ठेवलं फ्रीजमध्ये तरी संध्याकाळसाठी पण तुम्ही नंतर वापरू शकता तळायला. घाईच्या वेळेत पटकन होणारा असा
नाश्त्याचा पदार्थ आहे, स्नॅक्सचा. सगळे घरात असणारेच पदार्थ घातलेत. रवा, तांदूळ पीठ, कॉर्नफ्लोअर नसलं तरी चालेल, मी घातलं आहे. पण जर नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्याऐवजी तुम्हाला मैदा वापरायचा असला तरी चालेल. पण फक्त तांदूळ पीठ आणि रवा घातला तरी पण छान होतात, क्रिस्पी होतात. मीठ मी नंतर घातलं, तुम्ही पण नंतरच घाला. मिठाने काय होतं, पाणी सुटतं आणि मग आपल्याला ह्याचा शेप द्यायला जरा हे होतं, सैल होत जातं पीठ आणि मग आपल्याला हवा तसा शेप देता येत नाही. मग जरा मीठ अगदी शेवटी घातलं 10 मिनटं रेस्ट केल्यावर, की मग आपल्याला पीठ थोडंसं घट्टसर राहतं शेप देण्यासारखं, म्हणून मीठ शेवटी घातलं. कशी वाटली माझी रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पार्टी स्टार्टर म्हणून हा स्नॅक्सचा प्रकार खूप चांगला आहे. पार्टी असल्यावर, गॅदरिंग, वाढदिवसाला करायला स्टार्टर म्हणून खूप चांगला स्नॅक्सचा प्रकार आहे. घरच्या घरी केलेला हा रेस्टॉरंट स्टाईल स्टार्टरचा प्रकार तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही करून बघा. रोजच्या चहासोबत किंवा गेट टुगेदर, बर्थडे पार्टीला हा स्टार्टरचा प्रकार अगदी परफेक्ट आहे. कमी साहित्यात होणारा, झटपट होणारा असा आहे. याची पूर्वतयारी करायची म्हणजे तुम्ही हे जे मिश्रण आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये करून शेप देऊन ठेवू शकता आणि मग नंतर वेळेला तुम्ही फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता किंवा हाफ फ्राय करून पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही वेळेला फंक्शनच्या वेळेला किंवा तुम्हाला चहाच्या वेळेला खायला तुम्ही वेळेला पूर्ण डीप फ्राय करू शकता. म्हणजे तुमचा वेळ पण वाचेल, तुम्हाला आधीच बरीचशी तयारी तुमची झालेली असेल. असा हा स्टार्टरचा प्रकार तुम्हाला आवडला असेलच. ही रेसिपी तुम्ही सेव्ह करा आणि करून पहा आणि अशाच टेस्टी रेसिपीसाठी, यम्मी रेसिपीसाठी मला फॉलो करा. पुढची कुठली स्टार्टर रेसिपी तुम्हाला पाहायची आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीन एका यम्मी रेसिपीसोबत, काही भाज्यांच्या रेसिपीसोबत, स्नॅक्स रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.